मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजचं मार्केट बघूया. आजचं मार्केट सेन्सेक्स जर पाहिलं तर 350 अंकानं प्लस आहे. आज सेन्सेक्सनं आपला ऑल टाईम हाय टच केलेला आहे. निफ्टी 50 80 अंकाच्या वाढीसह बंद झालेला आहे. निफ्टी बँक 436 अंकानं वाढलेला आहे. तर निफ्टी मिड कॅप फक्त 7 अंकानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळते. इथं बघा आज शेअर बाजार 4 एप्रिलमध्ये नवा विक्रम केला. निफ्टी निर्देशांक प्रथमच 22,500 अंकाच्या पुढे बंद झाला. त्याचवेळी सेन्सेक्सने व्यवहारादरम्यान 74,501 अंकाची नवीन सर्वोच्च पातळी गाठली. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका दिवसात सुमारे 1.25 लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आहे. आज आपण बघणार आहोत हा IPO. इथं तुम्ही नाव बघू शकता. टॅक इन्फोसिस IPO आहे. हा IPO ओपन झाला होता बुधवारी 27 मार्चला आणि त्याची क्लोज डेट होती 2 एप्रिलला. आता तुम्ही म्हणाल हे तर हा IPO बंद झालेला आहे आणि हा तुम्ही कशाला सांगत आहात, तर सांगतो. बेसिक अलॉटमेंट होती म्हणजे काल 3 तारखेला संध्याकाळी हा कुणाला भेटला किंवा नाही भेटला हे काल कळणार होतं. तर तारीख लक्षात ठेवा, काल 3 तारखेला कळलेलं आहे. आणि ह्या IPOची जी हे होतं लॉट होता तो 1200 शेअर्सचा होता. इथं बघा लॉट साईज 1200 शेअर्स आणि 1,27,200 रुपये हे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये असायला पाहिजे होते. पुढे बघूया. ह्या IPOचा आजचा GMP जर पाहिला तर इथं बघा IPO प्राईज होती 106 आणि GMP आहे 110, म्हणजे 103% वाढ. उद्या जेव्हा हा लिस्ट होईल, उद्या त्याची लिस्टिंग आहे, तर 103% वाढ ही आपल्याला पाहायला मिळेल. कदाचित उद्या GMP वाढला तर वाढू शकतो किंवा कमी झाला तर कमी होऊ शकतो, पण पैसा डबल होण्याची शक्यता ही उद्या जास्त आहे. आता इथं बघा हा IPO मला लागलेला आहे. मी भरले होते. आमचे 2-4 अकाउंट आहेत. त्या अकाउंटवरून मी दरबारीला असे IPO भरत असतो आणि हा IPO मला लागलेला आहे. इथं बघा IPO अमाऊंट आहे, ॲप्लिकेशन अमाऊंट आहे 1,27,200 आणि 1200 शेअर्स अलॉट झालेले आपल्याला इथं दिसत आहेत. तर उद्या बघू की किती प्रॉफिट होईल आणि ठेवायचा का विकायचा. तर हा एक IPO आज लिस्ट झालेला आहे. ट्रस्ट फिनटेक IPO आज लिस्टिंग होती आणि ह्याची लिस्टिंग जबरदस्त झालेली आहे आणि लिस्ट झाल्यानंतर हा अप्पर सर्किटमध्ये क्लोज झालेला आहे. इथं बघू शकता 41.83% वाढ जेव्हा लिस्ट झाली त्यावेळेस होती, पण अप्पर सर्किटमध्ये बंद झाल्यामुळं तो इथं बघा 150 रुपये 40 पैशावर बंद झालेला आहे आणि वाढ मिळालेली 48.91 म्हणजे 49%, दीडपट पैसा ह्या IPOनं ज्यांना लागला असेल त्यांचा केलेला आहे. चला आजचे शेअर बघूया. आज आपण बघणार आहोत एशियन पेंट क्षेत्रातली ही लीडर असलेली कंपनी आहे. इथं बघा लार्जेस्ट आहे. हिचं मार्केट कॅप पाहिलं तर 2,79,000 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा PE 51 आहे. ROC 34 व ROE 27चा पाहायला मिळतो. फेस व्हॅल्यू 1ची आहे. हिचे बघा EPS लीडर आहे. EPSही चांगले वाढलेले आहेत, पण अजून शेअर वाढला नाही, त्यामुळे PE हा आपल्याला खाली पाहायला मिळतोय. तो मिडियन PEच्याही खाली आहे. त्यामुळे ह्या कंपनीमध्ये जर कोणाला गुंतवणूक करायची असेल विना टेन्शन 25%पेक्षा जास्त रिटर्न ही कंपनी देऊ शकते. प्रॉफिट लॉस जर पाहिलं, सेल्स आणि प्रॉफिट इथं बघू शकता 2013 पासूनचं आहे. 10,500 करोडचे सेल्स 35,000पर्यंत आणलेत आणि 1,160 करोडचे प्रॉफिट 5,541 करोडपर्यंत कंपनीनं आणलेले आहेत. इथं बघू शकता हे 3 क्वार्टरचे आहेत. सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ बघा एकदम स्टेबल आणि चांगली आहे. त्यामुळे स्टॉक प्राईस CAGR ही 10 वर्षाचा 18, 5 वर्षाचा 14, 3 वर्षाचा 5
व 1 वर्षाचा 2 आहे. आता तुम्ही म्हणाल हे 25% कमी आहे, पण कंपनी चाललेली नाही. मागच्या 3 वर्षामध्ये ही कंपनी चाललेली नाही. जेव्हा चालेल तेव्हा आपल्याला 20-25% CAGR ही कंपनी सहज मिळवून देऊ शकते. रिझर्व्ह बघितलं, इथं बघा रिझर्व्ह पाहिलं तर 16,466 करोड आहे आणि कर्ज जर पाहिलं तर कर्ज 2,300 करोडचं आहे. त्यामुळं कर्जामुळं फेलसुद्धा ही कंपनी होऊ शकत नाही. चार्ट जर बघितला, सध्या सपोर्टवर कंपनी आहे, सपोर्टवरून वर जात आहे. हा सपोर्ट आहे, हा इथं वारंवार तिनं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला आणि इथंही तिनं सपोर्ट घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तिथून आता कंपनी वर जात आहे आणि वर 3,600 पर्यंत ती जाऊ शकते. शॉर्ट टर्ममध्ये जर कोणाला खेळायचं असेल तर एवढा गेन हा त्यांना मिळू शकतो आणि लॉंग टर्म ठेवायचं असेल तर कंपनी चांगलीच आहे. तुम्ही इथं बघू शकता की जवळपास 2022 पासून 22च्या आधीपासून इथून कंपनी चाललेली नाही आणि त्यामुळं 2.5 वर्ष झालं ही कंपनी ही एकाच रेषेमध्ये इकडं चालत आहे. टाईम करेक्शन ही देत आहे. त्यामुळं कोणाला जर ही कंपनी आवडत असेल तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. विना टेन्शन 20-25% CAGR ही कंपनी देऊ शकते. पुढची कंपनी आहे पिरॅमिड टेक्नोप्लास्ट. ही कंपनी केमिकल कंपन्यांना पॅकिंगसाठी मटेरियल पुरवते. त्यांना पॅकिंगसाठी जे ड्रम वगैरे लागतात तर ते हे ड्रम ही कंपनी पुरवते. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर 620 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळते. छोटी कंपनी आहे. स्टॉकचा PE 20चा आहे, म्हणजे PE पण स्वस्त आहे. ROCE 31 जवळपास आणि ROE 35 दोन्ही चांगले आहेत. ह्या कंपनीचे ROE जबरदस्त आहे. फेस व्हॅल्यू 10ची आहे. भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो आणि स्टॉकचा PE हा मीडियन PEच्याही आपल्याला इथं खाली मिळत आहे. त्यामुळे कंपनी आपल्याला इथं स्वस्तात मिळत आहे. मीडियन PE जर पाहिला तर 19 आहे आणि त्याच्या खाली आपल्याला कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला दिसत आहे. आणि छोटी कंपनी असून बघा, कंपनी कर्जमुक्त असलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे सेल्स पाहिले तर 2020 पासूनचे सेल्स आपल्याला इथं दिसत आहेत. हे 2020 259, 314, 400, 480, आता 3 क्वार्टरचेच 522 आलेले आहेत. म्हणजे अजून ह्याच्यात 1 क्वार्टर जर ॲड झाला तर सेल्स कंपनीनं चांगले जनरेट केलेले आपल्याला इथं दिसत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 6 करोडचं नेट प्रॉफिट 17, 26, 32 आणि आता 3 क्वार्टरचं 30 आलेलं आहे. म्हणजे अजून 1 क्वार्टर ह्याच्यात ॲड झाला तर नेट प्रॉफिटही सतत वाढणारं व चांगलं आहे. त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळे आपल्याला भविष्यात नवीन लिस्ट झालेली कंपनी असल्यामुळे इथं आपल्याला इथे दिसत नाहीत, तर भविष्यामध्ये ही कंपनी आपल्याला प्रॉफिटपेक्षा जास्त CAGR मिळवून देऊ शकते. त्यामुळे ही कंपनी छोटी कंपनी आहे पण चांगले रिटर्न ही आपल्याला बनवून देऊ शकते. रिझर्व्ह जर पाहिलं तर रिझर्व्ह आहे मार्च 2020ला 28 करोड ते 171 करोडपर्यंत आलेलं आहे आणि कर्ज 48 करोडचं फक्त 5 करोड राहिलेलं आहे. त्यामुळं कर्जमुक्त म्हणायला हरकत नाही अशी ही कंपनी आहे. चार्ट बघू शकता, खाली जेव्हा ह्या मागच्या वेळेस ती पडली होती तर इथं बरोबर तिनं सपोर्ट घेतलेला आहे आणि इथं दोनदा टच करून ही W पॅटर्न बनवून इथं वर जात आहे. इथं बघू शकता तुम्ही, हा पहिला रेजिस्टन्स आहे. इथून वर गेली की दुसरा रेजिस्टन्स जो आहे तो तिला 180चा पार करून जर वर गेली तर ही 240च्या आसपास जायला हरकत नाही. इथं ही येऊ शकते. ह्या कंपनीवर लक्ष ठेवा. अजूनही खाली जेव्हा लिस्ट झाली त्याच वेळेला त्याच किमतीवर जवळपास आपल्याला मिळत आहे, त्याच्याहीपेक्षा खाली मिळत आहे. तर ही कंपनी चांगली आहे. भविष्यात चांगला पैसा ही बनवून देऊ शकते. तुम्ही यावर अभ्यास करू शकता. पुढची कंपनी आहे दीपक नायट्रेट. केमिकल क्षेत्रातली ही एक अग्रगण्य कंपनी आहे आणि ह्या कंपनीनं आतापर्यंत भरपूर पैसा गुंतवणूकदारांना बनवून दिलेला आहे. 2215वर ही ट्रेड करत आहे. 1.43% वाढ झालेली आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. मार्केट कॅप 30,000 करोड, स्टॉकचा PE 38, ROCE 29, ROE 22 आणि फेस व्हॅल्यू 2 आहे. EPS बघा, मागच्या इथं वाढलेले होते पण मागच्या 1-1.5 वर्षापासून EPS खाली येत होते, पण आता हे एका रेषेमध्ये आलेले आहेत. म्हणजे आता इथून कंपनी चांगले प्रॉफिट जनरेट करू शकते आणि वर गेलेला PE जो आहे तो
खाली आपल्याला आलेला दिसेल आणि कंपनी ही आपल्याला चांगला पैसा बनवून देईल. सध्या मीडियन पीच्या वर ट्रेड करत आहे, पण तरीही कंपनी खरेदी करण्यास हरकत नाही. ही कंपनीसुद्धा ऑलमोस्ट डेप्ट फ्री इथं लिहिलेलं आहे, कर्जमुक्त आहे. तर ह्या कंपन्या आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकतात. थोडी थोडी सततची केलेली गुंतवणूक आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देतात. 2015 पासूनचे सेल्स आहेत 1327 करोडचे सेल्स 7972 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहेत आणि 3 क्वार्टरचे 7500 आपल्याला इथं दिसत आहेत. नेट प्रॉफिट 53 करोडचं नेट प्रॉफिट 852 करोडपर्यंत आलेलं आहे आणि 791 हे 3 क्वार्टरचं आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही कंपनीचे चांगले आहेत. इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट चांगले आहे आणि CAGR जर पाहिले तर 10 वर्षाचे 47, 5 वर्षाचे 51 आणि 3 वर्षाचे 11 आणि 1 वर्षाचे 23 मिळत आहेत. सध्या कमी आहेत कारण कंपनी ही चाललेली नाही. टाईम करेक्शन ही देत असलेली आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळत आहे. तुम्ही इथं बघू शकता सध्या कंपनी सपोर्ट घेऊन वर गेलेली इथं आपल्याला दिसत आहे. इथं सपोर्ट, इथं सपोर्ट, इथं सपोर्ट घेतला होता, तिथून वर गेलेली आहे आणि आता 2600च्या वर इथं ती जाऊ शकते. कारण वरचे हे जे रेजिस्टन्स आहेत ते जर तिला फेस करायचे असतील तर 2600च्या वर ती जाऊ शकते. कोणाला शॉर्ट टर्मसाठी खेळायचं असेल तर इथं खरेदी करून ते 2600च्या आसपास विकू शकतात. ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता. पुढची कंपनी आहे डीमार्ट. डीमार्ट सगळ्यालाच माहीत आहे आणि ही कंपनी बऱ्याच दिवसापासून चालत नव्हती, पण आता ती पळायला लागलेली आहे. 4% वाढ आज डीमार्टमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मार्केट कॅप 3,02,000 करोडचं मार्केट कॅप. स्टॉकचा PE 124. 100चा PE होता त्यावेळेस आपण चर्चा केली होती. आता 124 झालेला आहे. ROCE 20, ROE 16 आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. चार्ट बघा. चार्ट जर बघितला तर 100च्या वर 140चा जर PE असेल तरी तो मीडियन PEच्या खाली आपल्याला इथं दिसत आहे. इथं मीडियन PEच्या जवळच तो ट्रेड करत आहे. मीडियन PE 119 आहे इथं तुम्ही बघू शकता आणि कंपनीचा PE किती 124चा आहे. 140 नाही 124चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. म्हणजे मीडियन PEच्या जवळ ही कंपनी ट्रेड करत आहे. EPS कंपनीचे वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं बघा EPS वाढलेले आहे आणि ही कंपनीसुद्धा ऑलमोस्ट डेप्ट फ्री असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीचे सेल्स आणि प्रॉफिट बघूया. सेल्स मार्च 2012 पासूनचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2209 करोडचे सेल्स 48,656 करोडपर्यंत घेऊन आलेली आहे. म्हणजे 24 पट सेल्स झालेले आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. आणि नेट प्रॉफिट 60 करोडचं नेट प्रॉफिट 2,433 पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. हे 3 क्वार्टरचेच आहेत. सेल्स आणि प्रॉफिटसुद्धा हे 3 क्वार्टरचेच आहेत. तर अजून त्याच्यामध्ये 1 क्वार्टर ॲड व्हायचा राहिलेला आहे. ही कंपनी ही विना टेन्शन आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. ज्यांनी खाली जेव्हा 3500-3600ला चालू होता त्यावेळेस ज्यांनी गुंतवणूक केली असेल त्यांचा आता चांगला पैसा बनत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. 5 वर्षाचा 26% CAGR आहे, 3 वर्षाचा 18 आणि 1 वर्षाचा 27. जेव्हा आता ही कंपनी चालेल तर हे चित्र आपल्याला इथं बदललेलं दिसू शकतं. रिझर्व्ह जर पाहिलं तर 148 करोडचं जे रिझर्व्ह होतं ते 16,779 करोडपर्यंत आलेलं आहे. आणि कर्ज जर पाहिलं 381 करोडचं कर्ज 630च फक्त कंपनीकडे आहे. त्यामुळं ऑलमोस्ट डेप्ट फ्री असलेलं तिथं आपण लिहिलेलं पाहिलेलं आहे. चार्ट बघा. मागं आपण जेव्हा चर्चा केली होती तेव्हा जेव्हा हा मधली जी रेष होती तिथं कंपनी तिथून वर निघाली होती कंपनी. इथं आपण चर्चा केली होती आपण. आणि आता ह्याही रेषेला ती ब्रेकआउट देऊन वर गेलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळत आहे. 4,647 वर सध्या ही कंपनी ट्रेड करत आहे. पुढचा चार्ट दाखवतो. इथं बघा. ह्याचा जो रेजिस्टन्स होता त्यालाही ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेली. बघू उद्या लाल कॅन्डल लागते का हिरवी कॅन्डल लागते. तर हिरवी कॅन्डल लागली तर कंपनी 5,500 पर्यंत जायला मोकळी होऊ शकते. तर ही कंपनी चांगली आहे. खाली जेव्हा ट्रेड करत होती त्यावेळेस जर गुंतवणूक बऱ्याच जणांनी केली असेल तुम्ही इथं बघू शकता 3,500-3,600च्या आसपास ही कंपनी चालू होती. सुरुवातीला तर 3,300 पर्यंत ही कंपनी आली होती. पण ह्यावेळेस
माणसाला असं वाटतंय की इथं कंपनी पडत चालली, किती दिवस चालत नाही, आपल्याला आज पैसे गुंतवले उद्याच रिटर्न पाहिजे असतात. असं नसते. शेअर मार्केट तसं करत नाही. ज्यांनी धीरानं गुंतवणूक केली आणि धीर धरला त्याचाच पैसा शेअर मार्केट बनवत असते. मित्रांनो, धीरानं गुंतवणूक करत राहा. मार्केट तुमचा पैसा निश्चितच बनवून देणार आहे. पैसे असतील बँकेमध्ये ठेवण्यापेक्षा IPO भरत जा. IPO जर लागला तर पैसे 4-5 दिवसातच डबल झालेले आपल्याला पाहायला मिळू शकतात. व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.